गंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताशिया त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केले स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन घालू चराचरी नमो सद्गुरु तकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी सेवेकरता घेतलेला आपण जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा आणि मागणी प्रकरणातील अभंग या अभंगामधून तुकोबाराय आपलं आराध्य दैवत असणारं भगवान पंढराय यांच्याकडे दान मागतात किंवा मागणं मागतात. महानपर्वणी रामनवमी झाली आणि रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये काही सप्ते सुरुवात आहे. पण आपला हा सप्ताह 4 दिवसाचा सप्ताह आणि त्या 4 दिवसाच्या सप्ताहामधली ही जागराची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि उद्या पण मोठी पर्वणी आहे. कारण का अंजनी सुत हनुमंतराचा जन्म उद्या सकाळी होणार आहे. महान पर्वणी आहे. तसा चैत्र मास पूर्ण पर्व काळाचा आहे. पूर्ण पर्व काळाचा चैत्र मास. बाकी 11 महिन्यामध्ये काही पर्वकाळ येतात काही नसतात. दररोज काही पर्वकाळ नसतात. पण या चैत्र महिन्यामध्ये पूर्ण 30 दिवस पर्वकाळाचे आहे. चैत्र मास पर्वकाळ महादेव दर्शनी. चैत्र मास म्हणजे 30 दिवसाचा तो पूर्ण महिना. आणि त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा तीही जागराची. अभंगामध्ये महाराज मागणं मागतात दान मागतात. मागण्याचे 4 प्रकार शास्त्रकारांनी सांगितले. मागणाऱ्यांचे 4 प्रकार महाराजांनी सांगितले. त्याच्यामध्ये पहिला प्रकार मागणंही नाही सेवाही नाही असे काही प्रकार आहेत. देवाची सेवा करायची नाही आणि जिथे सेवा करायची नाही तिथे देवाला मागायचा प्रश्नच उरत नाही. मागायचा प्रश्न उरत नाही म्हणजे मागतच नाही. कारण का त्यांच्या स्वप्नात सुद्धा तीर्थ नसतं. स्वप्नात सुद्धा देव नसतो. स्वप्नात तीर्थ नाही स्वप्नात देव नाही. तुकोबाराय म्हणतात तीर्थ स्वप्नी नेणे गंगा आणि पूजन लिंगा गावीच्या. गावातल्या ग्रामदेवतेला सुद्धा कधी पाया पडायला येत नाही. ज्याला सेवाच घडलेली नाही ज्याला सेवाच करायची नाही त्याला मागण्याचा अधिकार नाही. म्हणजे सेवा करतही नाहीत आणि काही मागतही नाहीत. आता दुसरा प्रकार सेवा करतात. आपल्या संसारामधून जेवढा वेळ मिळेल तितकी ती सेवा करतात आणि तेवढंच मागतात. जेवढी सेवा मागणं तेवढंच. म्हणजे जेवढं काम तेवढा पगार. असे काही दुसरा वर्ग असा प्रकारचा आहे. काही लोक असे काही लोक असे आहेत. तिसरा प्रकार सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले की सेवा थोडी मागणं जास्त. सेवा किती थोडी. महाराज सांगतात का नाही भक्ती ज्याची थोडी आणि पूर्ण विषयाची गोडी. विषय सुख भरपूर मागायचं. किती मागायचं. उदाहरणार्थ सत्यनारायणची पूजा केली. खिडक्या खारका कुचक्या सुपाऱ्या सडलेली पानं अशा प्रकारे ती पूजा पार करून झाल्यानंतर मग भटजी बुवा यजमानातर्फे देवाकडे मागणं करतात. नारायणाकडे मागणं करतात. काय स्थैर्य सुख शांती ऐश्वर्य संपत्ती. म्हणजे मागणं भरपूर आहे आणि सेवा थोडी आहे. चौथा वर्ग असा आहे सेवा करतो अखंड सेवा करतो पण देवाला काही मागत नाही. तो वर्ग आहे आमच्या संत महात्म्याचा. महात्मे देवाला कधीच काही मागत नाहीत. तुका म्हणे देवा काही
तुका माने शिव भावदेवा पायी 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 नमागती नमागते साठरुणा राजू हृदय संपुटी साठरुणा राजू हृदय संपुटी साठरुणा राजू हृदय संपुटी साठरुणा राजू हृदय संपुटी आपला प्राण आपला जीव भगवान परमात्म्याला समर्पण करून सुद्धा संत महात्मे देवाकडे काही मागत नाहीत. मागणारे तुम्ही आम्ही सांसारिक जीव आहोत, प्रापंचिक जीव आहोत. आपल्या भोगाचं आपल्या सुखाचं आपल्या स्वार्थाचं आपण देवाला काही मागतो, संत महात्मे मागत नाही. आता जगद्गुरु तुकोबारायाकडे बघा, महाराजांची अवतार परंपरा सुद्धा मागण्याची परंपरा नाही. महाराजांचे 6 अवतार झाले. किती? 6 अवतार. पहिला अवतार अंबरीश राजा, दुसरा भक्त प्रल्हाद, तिसरा अंगद, चौथा उद्धव, 5वा नामदेव महाराज आणि 6वा अवतार जगद्गुरु तुकोबाराय. ही 6 अवतारामध्ये सेवा भरपूर केली. त्याचा उतारा महाराजांनी दिलेला आहे. आम्ही तुझे दास, आमचा तू ऋणी, चालत दुरोणी आले मागे. दुरोणी म्हणजे किती? 15 वर्षानं नाही, 12 वर्षानं नाही, 20 वर्षानं नाही, 40 वर्षानं नाही, चालत दुरोणी आले मागे. आम्ही तुझे दासच आहोत आणि आम्ही दास होऊन तुझी सेवाच केली, तुला ऋणी केलं. हे या जन्मात नाही, माझ्या अनंत जन्मामध्ये मागे भूता जन्मी हेची करीत आलो, हेच केले. आम्ही तुझी सेवाच केली, तुझं दास्यत्व केलं आणि तुला ऋणी केलं. चालत ऋणी आले मागे. महाराज सांगतात गुरु चालत आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सेवा केली. महाराजांची सेवेची परंपरा होती. अवतार परंपरा महाराजांची तुकोबारायांची सेवेची होती, वंश परंपरा सुद्धा सेवेची होती. महाराजांचे मूळ पुरुष विश्वांबर बाबा, 7वे पूर्वज विश्वांबर बाबांनी सेवा केली, पण देवाला काही मागितलं नाही. हरिबाबा त्यांनी सेवा केली, देवाला काही मागितलं नाही. विठोबा बाबा त्यांनी पण सेवा केली, देवाला काही मागितलं नाही. पदाजी बाबा, शंकर बाबा, कानोबा बाबा, भोलोबा बाबा म्हणजे तुकोबारायचे वडील. वंश परंपरेने सेवा चालत आली होती, सेवाही केली. पंढरीची वारी आहे माझी घरी, 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 पंढरीची वारी आहे माझी घरी. अनुतन करू तीर्थव्रत, अनुतन करू तीर्थव्रत, एकादशी एकादशी
पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थवंत व्रत एकादशी करीन उपवाशी गायन हरनिशी मुखी नाम विठोबाचे येही नविवाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. म्हणजे परंपरेनं चालत आलेली ही सेवा होती महाराजांची. तरी महाराजांनी देवाला बजावून सांगितलं तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा जुनाट आहे म्हणजे परंपरेनं आलेली आहे. सातव्या पिढीपासून चालत आलेली सेवा आहे. आणि म्हणून आमच्या अवतार परंपरेमध्ये पूर्वी तुला काही पूर्वीच्या जन्मामध्ये तुला काही मागितलेलं नाही. अनेक अवतारामध्ये मी जन्म घेतला तुझी सेवा केली पण काही मागितलं नाही. आणि वंश परंपरेनं सुद्धा बरं का आमच्या पूर्वजांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणतो. वाडवडिलांची आमची परंपरा आहे काही मागायचं नाही. तरी पण जगद्गुरु तुकोबाराय देवानी आग्रह केला म्हणून देवाकडे दान मागतात. मागणीची परंपरा नाही पण देव मागा म्हणतात म्हणून महाराज मागतात दान मागतात. त्याचं दुसरं कारण असं आहे बरं का पहिल्या प्रथम भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण झाला. सगुण झाल्यानंतर गोकुळामध्ये आला बरं का. हे कशा करता धर्माची स्थापना करण्याकरता धर्माचं रक्षण करण्याकरता भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता भक्ताचं पालन करण्याकरता दुष्टाचा नाश करण्याकरता बरं का आणि भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता अनेक कारण त्याच्याकडे आहेत. मग तेवढ्या करता तो गोकुळामध्ये आला. गोकुळातून द्वारकेमध्ये गेला. द्वारकेहून पुन्हा पंढरी क्षेत्रामध्ये आला. पण का आला एक महत्वाचा प्रश्न आहे. का आला द्वारकेमधून भगवान परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये आला आणि विठ्ठल विराजमान झाला. कशा करता झाला फक्त भक्तांनी मागितलेलं दान त्यांच्या पदरामध्ये टाकण्याकरता. जे भक्तांना आवडल ते दान त्यांच्या पदरामध्ये टाकण्याकरता भगवान परमात्मा तिथे उभा आहे. आवडेल ते दान भक्तांना फक्त कुणालाही काही आवडेल कुणालाही काही भगवान परमात्मा देत नाही. तो आम्हाला देतो तो प्रारब्धानं देतो. तुम्हाला आम्हाला जो देतो संसारिक प्रपंचिक जीवनात जो देतो ते पूर्वीचं प्रारब्धामध्ये आपलं असतं म्हणून ते आपल्या प्रारब्धामुळे आपल्याला मिळतं. ती भगवान परमात्मा आपल्यापर्यंत पोच करतो प्रारब्धानं. पण जे सद्भक्त आहेत जे खरे भक्त आहेत त्यांना मात्र मुद्दाम तो देतो आणि देण्याकरता तो तिथं उभा आहे. आवडीचे दान देतो नारायण बाहेर उभारून राहिलासे असे तुकोबाने म्हणतात. बाहेर उभारून राहिलासे आपण हे रवी वर्णन करतो. आता महाराजांनी आपण म्हणला पहिला करकटावरी हात कुठं ठेवले कबरेवर ठेवले. याचं वर्णन तुकोबाने अनेक ठिकाणी केलेले. दोन्ही हात ठेवली कठी उभा विवरीच्या कठी कष्टलाशीसाठी भक्तिकाचे विठ्ठला सांगत असताना महाराज सांगतात की भगवान परमात्म्यानं आपले दोन्ही हात कबरेवर ठेवलेले कटीवर ठेवलेले बरं का. आणि तुकोबाराय या भागामध्ये म्हणतात की देवाचे हात असे वर आहे. कशा करतात या मी तुम्हाला आवडेल ते दान देतो. आवडीचे दान देतो नारायण बाहेर उभारून राहील असे म्हणजे हात आपले वर केले त्यानं. हात कमरेवर नाहीत आपल्याला दिसताना कमरेवर दिसतात पण खरोखर त्याचे हात आहेत ते असे वर केले. या माझ्याकडे उभारून बाहेर विठो बालवित आहे भक्तांची साहे मुख्य बोले आपल्या. तो आवडीचं दान देतो. भक्तांना जे आवडेल ते दान त्यांच्या पदामध्ये टाकतो. हे महाराजांना माहिती होतं म्हणून महाराज दान मागण्याकरता उतावीळ झाले. तशी मागणीची परंपरा नाही. अवतार परंपरेमध्ये मागितलं नाही वंश परंपरेमध्ये मागितलं नाही. त्यांची मागणीची परंपराच नाही. तरी पण भगवान परमात्मा आवडीचं दान देतोय म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपली अंजोळी पसरून तशी अंजनी माता अंजोळी पसरून बसली होती का नाही. भगवान शंकरांनी सांगितलं अंजोळी अशी पसर आणि माझं ध्यान कर
कितीतरी वर्ष त्या अंजनी मातेनं ध्यान केलं, तप केलं महाराज. त्याची अभंग दिलेली आहेत, आता सकाळी म्हणावे लागते. ऋषभ पर्वती अंजनी तप करी, आणि आठवीला मनी सदाशिव, आठवीला अंतरी सदाशिव, आणि तपाची अंती शिव झाला प्रसन्न. माग वरदान काय इच्छा. भगवान शंकर अंजनी मातेला प्रसन्न झाले, तप भयंकर झालेलं होतं महाराज. आणि मग माग तुला काय मागायचं. मग अंजनी माता म्हणली, देवा तुमच्यासारखाच मुलगा मला पाहिजे. आता भगवान शंकर म्हणले, माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा दुसऱ्या जगतामध्ये कोणी नाही. दुसरा भगवान शंकर कुठं आहे का. महाराजासारखे महाराज मिळतील, एका चढ एक मिळतील, पण भगवानापेक्षा शंकरापेक्षा चढ कोणी दुसरा मिळेल का. अरे भगवान शंकर म्हणजे भगवान शंकरच आहे, माझ्यासारखा जगतामध्ये दुसरा कोणी नाही. आणि म्हणून काय करतो, मी तुझ्या पोटाला येतो, तू असं कर, अंजोळी पसर आणि माझं ध्यान कर, येत बस. मग वायुदेव येतील आणि तुला प्रसाद देतील. अशी इथपर्यंत कथा आहे ती. तर बाकीची कथा सकाळी आपल्याला अभंगाच्या द्वारे बघावी लागेल. अंजनी माता अंजोळी पसरून बसलेली आहे, वायुदेवानं प्रसाद हातामध्ये आणून ठेवलेला आहे. तसं जगद्गुरु तुकोबराय आपली अंजोळी पसरतात कुणाकडं, भगवान परमात्म्याकडे. पसरवणी अंजोळ आणि असे दाना उतावीळ. महाराज उतावीळ झाले, अंतकरणामध्ये उल्हास निर्माण झाला देवाला मागण्याकरता. मागण्याची परंपरा नाही, पण आवडीचं देतोय म्हणून महाराज उल्हासित झालेले आहेत, आवडीचं. आणि तुकोबरायला काय आवडत होतं महाराज, काही आवडत नव्हतं महाराज. महाराजांच्या आवडीचं फक्त म्हणलं तर एकच, देवाची भक्ती. देवाची भक्ती, देवाची स्थान. आवडे पंढरी भीमा पांडुरंग आणि चंद्रभागा लिंग पुंडरी. हे महाराजांची आवडीचे विषय होते. महाराजांना प्रपंचामधलं काही आवडत नव्हतं महाराज. म्हणून तर महाराज म्हणले की नका मज पाशी, नका मज पाशी, नका मज पाशी, नका मज पाशी. वद प्रपंचाचे वद प्रपंचाचे वद पाशी किंवा नकामज पाशी. वधो प्रपंचाच्या विषयी, प्रपंचातलं आणि संसारातलं माझ्यासमोर काही काढू बी नका, मांडू बी नका, सांगू बी नका. कारण महाराजांचा विषय हा प्रपंच नव्हता, संसार नव्हता. कारण का संत महात्मे प्रपंच करण्याकरता किंवा संसार करण्याकरता मृत्यू लोकांमध्ये कधीच येत नाही. तुकोबाराय जरी तुम्हाला संसारिक दिसत असले तरी तुकोबाराय संसारिक नव्हती, अवतारिक होती. प्रश्न दोन्हीच प्रकाशात होते महाराज. बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की संसारात तुकोबाराय संसारी का अवतारी. संसारी म्हणाल तर दोन पत्नी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, जावई आहेत, बहिणी आहेत, सगळं आहे. अवतारी म्हणावं तर तेच खरं आहे. महाराज संसारी नव्हते, पण संसारामध्ये राहून जगाला परमार्थाची दिशा दाखवणारी जगद्गुरु तुकोबाराय संसारी होते असं नाही. महाराज अवतारी होते. अवतार तुम्हा धराया कारण उत्तरावे जन जडजीव किंवा येथे उपकारासाठी आणि गरज या वैकुंठी. महाराज अवतारी होते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे दान मागण्याकरता समोर उभे आहे. सर्वांनी अंजुळ आणि असे दाना उतारले. काय दान मागतात सगळ्यांना माहिती आहे. महाराज काय दान मागतात, फक्त विसर पडू नये एवढं दान मागतात देवाकडे. काय, देवाचा मला विसर पडू नये किंवा देवा तुझा मला विसर पडू नये. विसर पडतो का, पडतो.
विसर पडण्याची 2-3 कारण तुकोबारायांनी सांगितले. पहिलं कारण आहे प्रपंच. पहिलं कारण प्रपंच. आता तुम्ही आम्ही प्रपंच करतो, प्रपंचामध्ये गुंतलो. तुकोबाराचे एक प्रमाण आहे सातपुते महाराज, गोडपणे माशी लिगाडी गुंतली. गोडपणे माशी लिगाडी. ताजा गुळ काढला चिक्कीचा किंवा पातळ, जर समजा भट्टी बिघडली गुळाची आणि गुळ घट्ट व्हायचा तो पातळ झाला, पातळ भरला, पातळ झालेला तो गुळ तसाच वारण्यामध्ये भरला, त्या बादल्यामध्ये भरला तरी पातळ, आणि एखादी माशी त्याच्यावर जाऊन बसली. ती पातळ असल्यामुळे कारण त्या माशीचे पाय वरचेवर 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 आधी खाली जातात. माशी त्याला चिटकून बसते गुळाला. गोडपणे माशी निगाडी गुंतली, सापडे फडाफडी अधिकाधिक. अशी सापडते की उठण्याकरता किंवा निघण्याकरता ती फडफड करत असते, पंख फडफडते, पण जसे पंख हलवी तसे तिचे पाय आतमध्ये गुंतल्या जातात. तसं आपण प्रपंचामधून निघण्याचा बाहेर प्रयत्न करतो, तसे तसे आपण आत गुंतले गेलो. तुकोबारायांनी प्रमाण दिलेलं आहे. महाराज टाकी टाकी गुंतलो माझे वाढवणी माया तृष्णेचा बाध, स्वहितना दिशेची केला पुलावद. लागले काळ पाठी सगळे काम हे कोद, आता मजा दृष्टी घेई पांडुरंगा माये बापा गुंतलो या संसारी. तुम्ही आम्ही संसारामध्ये प्रपंचामध्ये गुंतत गेलो, आणि गुंतत गेल्यामुळे काय झालं, देवाचा विसर पडला. हे तुकोबारायांच्या निदर्शनामध्ये आले. जनतरी देखी गुंतली प्रपंचे, आणि स्मरण तो त्याचे नाही त्याचे. म्हणून तुम्हा मला देवाचं स्मरण राहील. आपण प्रपंचामध्ये गुंतलो, संसारामध्ये गुंतलो, संसार वाढवला. बघा, एका प्लॉटचे 2 प्लॉट वाढवले, बरं का. 5 एकरची 10 एकर शेती केली, बरं का. एका वाडीचे 2 वाडे केली, लाखाचे 12 लाख केले. म्हणजे आपण संसार वाढवला. संसार वाढवल्यामुळं काय झालं, पडला नामाचा विसर, नामाचा विसर किंवा पडीला देवाचा विसर. काय वाढविलं, संसार वाढवला, प्रपंच वाढवला. या संसारामुळं, या प्रपंचामुळे देवाचा विसर पडला. म्हणून तुकोबाराय नेहमी देवाला म्हणायची, आता मग ऐशे करी का देवा. देव म्हणले कैसे करी, कसं करू, काय करू. तर महाराज म्हणले आता मग ऐशे करी का देवा, काही घडी तुझी चरण सेवा. तुका विनवी तसे केशवा, चालवी दावा संसारी. माझा संसाराचा हमेशा दावा चलू दे. कारण का, सर्प हा विकार पांढरा, म्हणून रुसलो संसारा. सर्प हा विकार पांढरा, तुझा अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. म्हणजे संसारामुळं देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर निर्माण होतोय. देवाचा विसर पडतो, प्रपंचामुळे देवाचा विसर पडतो. तो विसर मला पडू नये हे महाराज दान मागतात.
कुणाचा आधार घेऊन? याला शास्त्रामध्ये फार मोठा पुरावा आहे रामायणामध्ये. राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध करत करत ऋष्यमुख पर्वतावर आले. म्हणजे पर्वताच्या पायथ्याला आले. मोठं हिरवगार झाड होतं, मोठं झाड. त्या झाडाच्या खाली उभारले. वरून सुग्रीवानं पाहिलं आणि सुग्रीवानं पाहिल्यानंतर हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंता ताबडतोब खाली जा. आणि ते दोन पुरुष धनुर्धारी पुरुष आहेत, राम आणि लक्ष्मण होते ते. आणि ते कोण आहे त्यांची चौकशी कर. न जाणं माझ्या भावानं, माझ्या वालीनं जर त्यांनी मला मारण्याकरता जर पाठवले असतील तर काही सांगता येत नाही. म्हणून तू जाऊन चौकशी कर आणि परत ये. हनुमंतराय गेले. सगळी कथा जास्त सांगत नाही, वेळ झालेला आहे. हनुमंतराय गेले. हनुमंतराय पहिले सुग्रीवाचे सेवक होते. म्हणजे सुग्रीवाची सेवा करायची हनुमंतराय पहिले. कारण का फार फार वर्षापूर्वी सूर्यानं काही ज्ञान हनुमंतरायाला दिलं, काही गोष्टी शिकवल्या हनुमंतरायांना. आणि मग हनुमंतरायांना गोष्टी शिकवल्या, ज्ञान दिलं. मग हनुमंतराय सूर्याला म्हणाले, सूर्याला की काही दक्षिणा मागा. तर सूर्यानं सांगितलं, मला दक्षिणेची आत्ता सध्या काही गरज नाही. मी राम अवतारामध्ये मी सुग्रीव होणार आहे आणि सुग्रीव झाल्यानंतर मग तिथं माझी तू सेवा कर. त्यामुळं हनुमंतराय सुग्रीवाच्या सेवेमध्ये होते. आणि सुग्रीवानं सांगितल्याबरोबर हनुमंतराय त्या ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याला आले. आणि जिथं राम आणि लक्ष्मण झाडाखाली बसले होते त्या झाडावर चढून बसले. आणि बसल्यानंतर रामाची नजर वर गेली. कुठे? हनुमंतरायाकडे. आणि वर गेल्यानंतर हनुमंतरायाची सोनेरी लंगोटी पाहिली. वज्रहातावटी सुवर्ण कोपी आणि दिसती शोभायमान कुंडलेती असं वर्णन केले नामदेव महाराजांनी. सकाळी जन्माच्या वर्णनामध्ये असं आलेलं आहे की वज्रहानवटी सुवर्ण कोपी आणि दिसती शोभायमान कुंडलेती, म्हणजे कुंडले शोभत होते, कानामध्ये कुंडल होते जन्मताच. सुवर्ण कोपीन जन्मतात. आणि ती सुवर्ण कोपीन रामाने ओळखली आणि लक्ष्मणा म्हणाले, लक्ष्मणा या सोनेरी लंगोटीचा हा वानर कोण आहे? हे कोणी ऐकलंय? हनुमंतरायाने ऐकलं. आणि हनुमंतरायाने ऐकल्यानंतर मग हनुमंतरायाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपल्या आईनं आपल्याला असं सांगितलं होतं की तुझी सोन्याची लंगोटी जो पुरुष ओळखेल तू त्याची सेवा करायची. तो तुझा स्वामी, तो तुझा मालक. आणि मग हनुमंतराय खाली आले. म्हणले आता बरं का आपला गुरु बदलला. पहिला गुरु सुग्रीव, आता आपला गुरु बदलायचा आहे. मग गुरु बदलायचा म्हणल्यानंतर गुरु पक्का पाहिजे बरं का. तुकोबाराय म्हणतात का नाही, नाथ महाराजांची बी भावड आहेत काही. गुरु करावा बळकट, मग करावं मनगट. गुरु कसा असावा? बळकट असावा, शूर असावा, ज्ञानी असावा. नाहीतर काय गुरुची बरं का गुरुला हरिपाठ पाठ नाही आणि शिष्य का नाही ज्ञानेश्वरी पाठ करते. असे काही गुरु आहेत, काही शिष्य. गुरुची मालिका पाठ नाही, पहिली मालिका पाठ नाही, दुसरी नाही, तिसरी नाही. गुरुचा हरिपाठ पाठ नाही आणि शिष्य मात्र ज्ञानेश्वरी खडखडा खडा मुखोगत पाठ करून दाखवतो. म्हणजे असे काही. हनुमंतरायाने विचार केला आपला गुरु बळकट असावा, पक्का असावा, शूर असावा, वीर असावा. आणि म्हणून परीक्षा घेण्याकरता हनुमंतरायाने मोठा एक पर्वत उचलला. आणि राम झोपलेले होते झाडाखाली. एक पर्वत उचलला आणि गेला रामाच्या अंगावर टाकून. बरं, रामाने झोपल्या झोपल्यात बाण मारला आणि त्या पर्वताचा चुराडा केला. जागेवर ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. आणि मग म्हणजे खरा गुरु असावा तर असा असावा. आणि मग हनुमंतरायाचे वळ आले आणि शरणागती पत्करली. आणि मग दोघांना खात्यावर घेतलं आणि वर गेले. कुठं? ऋष्यमुख पर्वतावर. कुठं? सुग्रीवाकडे. आणि सुग्रीवाकडे गेल्यानंतर समोर उभा केलं, त्याला खाली उतरलं. आणि मग जय हरी नमस्कार झाला. रामाने जय हरी घातला सुग्रीवाला, सुग्रीवानं नमस्कार घातला. आणि मग रामाने सांगितलं हा माझा भाऊ लक्ष्मण बरं का, आणि मी दाशरथी पुत्र राम आहे. आणि माझी बायको हरवली किंवा चोरून गेली आहे. आणि त्या बायकोच्या सीतेच्या शोधामध्ये आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. पण सुग्रीव म्हणला तुमची चोरून नेली किंवा हरवली, पण म्हणला माझी सुद्धा बायको माझ्या जवळ नाही. मला माझी बायको आमच्या थोरल्या भावाने नेली. मला दोघेही समदुःखी, आपण दोघेही सारखेच आहे.
तुम्ही बी सारखे मी बी सारखे. तुमची चोरून नेली, पत्ता नाही तिचा, पण माझा पत्ता आहे. पण मला ती माझ्याजवळ नाही, ती आमच्या भावाला नेली, मला तिकडे वापरत होती, तिकडे नांदवतो तिला. मग रामाने सांगितलं असं कर, मी तुझी बायको तुला परत आणून देतो, तू माझी बायको शोधण्याकरता मला मदत कर. एकमेकांनी एकमेकाला वचन दिलं. आणि वचन दिल्यानंतर मग रामाने सुग्रीवाला विचारलं, तुझी बायको परत आणण्याकरता काय करावं लागेल? सुग्रीवाने सांगितलं, माझ्या भावाला मारावं लागेल, खलासच करावं लागेल त्याला, मग ती परत येते मला, नाही तर तिला परत येऊ देत नाही. सुग्रीवाची बायको म्हणजे तारा. म्हणजे जा आणि तुझ्या भावाला युद्धाला पुकार. मग सुग्रीव गेला आणि युद्धाला पुकारलं. कुणाला? वालीला, म्हणजे भावाला. युद्धाला पुकारल्या पुकारल्या मोठे मोठे गर्जना म्हणू लागला सुग्रीव. कारण का आता रामाचा पाठिंबा मिळालाय, लक्ष्मण पाठीमाग आहे, हनुमंत आहे, आणि 2-4 माणसं पाठीमाग असल्यावर माणूस भेट नाही. एसटी मध्ये म्हणा किंवा रेल्वेच्या डब्यामध्ये म्हणा, एकटा असला तर का नाही उगमाग्रावणी बसते. आणि जर गावातली 10-5-25 माणसं जर डब्यामध्ये असले काय, कुणाला भेट नाही, त्याला माहिती आहे आपल्या माग आहेत म्हणून. ते सुग्रीव काही त्याला नाही. गर्जना करून वालीला पुकारलं. वाली आला. युद्ध चालू झालं. काही पृथ्वीवर युद्ध झालं, काही आकाश मार्गाने युद्ध झालं. आजवर युद्ध व्हायचं त्यांचं माहीत. मला मारून 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 इतकं मारलं सुग्रीवाला, वालीने इतकं मारलं, भयंकर मार दिला. सुग्रीवाला राग आला रामापाशी आणि म्हणला, अरे त्या वालीला कधी मारणार तुम्ही? मी मेल्यानंतर? असं कुठं असते का? म्हणला, मी युद्ध करतोय म्हणला, तुम्ही खुशाल झाडाच्या आड उभारला म्हणला, माझी गंमत बघतो, मी मार खातोय 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 खातोय. त्याचं कारण होते, राम प्रभू झाडाच्या आडून सुग्रीव वालीला बाण मारण्याचा प्रयत्न करत होते. मांडर त्याच्यामध्ये अशी होती की सुग्रीवन वाली ओळखू येत नव्हती. जसे आता ती काळू बी मिळाला आणि बाळू बी मिळाला. काळू बी मिळाला, बाळू बी मिळाला, आणि आपली इच्छा सुद्धा बघण्याची मिळली. आता ती गेले की गेले सगळे, नाही तर दोघं ओळखूच नव्हती. एक जायचा आणि दाढी करून यायचा बाहेर बघा, आणि मग दुसरा जायचा आणि म्हणायचा, आत्ताच दाढी करून गेलो ती, एवढी कशी दाढी माझी वाढली, कशी दाढी केली तू? म्हणायचा. दुसरा म्हणायचा जाऊन, म्हणजे ती काळोखी आणि बाळू सारखी. तसं सुग्रीवन वाली दोन्ही सारखे दिसायचे. आणि मग राम झाडाच्या आड उभारले आणि वालीला मारण्याचा प्रयत्न करू लागले, बाण मारण्याचा प्रयत्न करू लागले. पण भानगड अशी होती, समोर येत नव्हते राम. कारण का? वालीला ब्रह्मदेवाचा असा वर होता की तुझ्या समोर जो मनुष्य येईल तुझ्याकडे तुझ्या बरोबर युद्ध करण्याकरता, त्याचं अर्धबल तुझ्याकडे येईल, असा वर होता कुणाला? वालीला. म्हणून रामाची काय ताकद, सामान्य ताकद नाही महाराज. असला रावण रामाने मारला का नाही? ताकद सामान्य आहे का? अरे हे श्री अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य षडगुण ऐश्वर्य संपन्न, समर्थ आहे, उदार आहे आणि सर्व शक्तिमान आहे ना. सामर्थ्य भरपूर आहे रामाकडं. मग रामाने विचार केला, आपण जर वालीच्या समोर गेलो तर आपली निम्मी ताकद त्याच्याकडे जाईल, आणि त्याची पहिलीच आहे ती ताकद. त्याची काही सामान्य ताकद नव्हती. रावणाला रामाने मारलं, पण वाली बी असा होता महाराज की रावणाला इथं ठेवायचा. कुठं? इथं इथं ठेवायचा आणि 7 समुद्राचं स्नान करायचं. कोण? वाली. इतकी सामर्थ्यमान वाली महाराज. आणि वालीची पहिलीच ताकद जास्त होती, त्याच्यापेक्षा जास्त ताकद रामाची. राम जर समोर गेले असते तर रामाची निम्मी ताकद वालीकडे गेली असती आणि वालीचा विजय झाला असता. म्हणून भगवान परमात्मा झाडाच्या आड उभारून आपलं वाट बघत होते. शेवटी आता जास्त कथा सांगत नाही, शेवटी वालीला बाण मारला. दोघे ओळखू येत नाहीत म्हणून रामाने आपल्या स्वतःच्या गळ्यातला हार, रत्नहार सुग्रीवाच्या गळ्यात घातला. म्हणजे हार माळ घातल्याला आपला, आणि बिगर माळकरी वाली, म्हणजे तो त्याला मारायचे. बिगर माळकरी त्याला मारायचे. आणि मग बाण मारला, वाली मेला. वाली मेल्यानंतर प्रभू रामचंद्र त्याच्या जवळ गेले. त्याचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं वालीचं, आणि त्याचं मुंडकं वालीचं मांडीवर घेतल्यानंतर मग वाली बोलू लागला. म्हणला, देवा तुमचा अवतार धर्माच्या रक्षणाकरता, भक्ताचं पालन करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता. मग असा अधर्म का केला?
मला झाडाच्या आड उभारून बाण का मारला आणि माझा कुठलाही दोष नसताना तुम्ही मला विनाकारण का मारलं? म्हणजे विनाकारण मी कोणाला कधी मारत नाही, तुझ्याकडून मोठी चूक झाली आणि त्या चुकीमुळे तुला मारावं लागलं, मी तुला मारलं. मला काय चूक झाली? अरे म्हणले बरं का, धाकट्या भावाची मंडळी म्हणजे ती आपली आई असते, माता असते, आणि चक्क म्हणलं तू ती मंडळी त्याची सुग्रीवाची घेऊन आलास आणि ही असल्या भानगडी करून बसलास, अधर्म केलास म्हणून मी तुला मारलं. आणि मग वालीनं प्राण सोडला. प्राण सोडल्यानंतर ती तारा नावाची बायको सुग्रीवाची त्याला परत आणून दिली. त्याचं उत्तर क्रियाक्रम सुग्रीवानं केलं. तिकडे तिकडे सगळं झालं, 12वा झाला, 13वा झाला, सगळं झालं. आणि मग रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा बघा, आता सुग्रीवाचा किष्किंधेमध्ये जाऊन राजाभिषेक कर, त्याला राजाच्या गादीवर किष्किंधाचं राज्य त्याला देऊन टाका, राजतिलक लाव. मग त्याप्रमाणे लक्ष्मणानं सुग्रीवाला किष्किंधे नगरीला निघून तिथं राज्याभिषेक केला. किष्किंधेचा राजा सुग्रीव झाला. पत्नी माघारी आलेली होती, पहिली नव्हती पत्नी, पण माघारी आणून रामानं दिली. आणि मग रामाने सुग्रीवाला सांगितलं आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे बरं का, आता काय आपल्याला सीतेला शोधता येणार नाही. मी खाली गुहेमध्ये राहतो 4 महिने, दिवाळी झाली, कार्तिकी वारी झाली की मग तू ये आणि मग आपण दोघं मिळून बरं का सीतेचा शोध घेऊ. मग ठीक आहे म्हणला, जावा तुम्ही. मग राम खाली आले, गुहेमध्ये राहू लागले. 4 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले, वर्ष झालं. रामाचं नाव नाही, रामाचं ध्यान नाही, रामाचं स्मरण नाही, कुठलीच गोष्ट सुग्रीवाच्या आठवणीमध्ये सुद्धा नाही की आपण काय बोललोय, काय वचन दिलंय. आणि मग राज्यामध्ये सुग्रीव रंगल्या गेला. बायको मिळाली, मुलं झाली, मुली झाल्या, लग्नाला आले सगळे, तरी देवाची आठवण नाही. याचं कारण आहे बरं का, तुकोबाराने सांगितलं की प्रपंच म्हणजे, संसार म्हणजे बरं का 4 ते 5 वस्तूमध्ये लोक गुंतलेले आहेत, 5 विषयामध्ये लोक गुंतले. विषयी गुंतली विसरली तुझ, कन्या पुत्र भाग धनलोभी बरं का, कन्या मुलींचा मोह, पुत्र मुलांचा मोह, बायको दारा म्हणजे बायकोचा मोह, धनाचा मोह, पैशाचा मोह. याच्यामुळे हे जन सगळं प्रपंचामध्ये आणि विषयामध्ये गुंतलेलं आहे. जे विषयामध्ये गुंतले ते देवाला विसरले. जे विषयामध्ये गुंतले, विषय म्हणजे 5 प्रकारचे, विषयी गुंतली विसरली तूज, कन्या पुत्र भाज धनलोभी, 4 विषय सांगितले. आणि टीव्ही आहेत, आता टीव्हीचा शब्द नवीन लावावा लागेल. म्हणजे याच्यामुळे लोक देवाला विसरले, याच्यामुळे लोक कीर्तनाला विसरले, भजनाला विसरले, देवाच्या सेवेला विसरले. याला कारण हे आहे, विषयी गुंतली विसरली तूज आणि कन्या पुत्र भाज धनलोभी. त्या लोकांनी स्वतःची हानी करून घेतली. हो तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे त्यानी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरणी म्हणती गेली मी माझे. देवाला विसरून गेले लोक आणि माझं आणि मी याच्यामध्येच लोक गुंतले गेले आणि देवाला विसरले. महाराज देवाला म्हणतात देवा माझं असं काही होऊ देऊ नको, मला तू असं दान दे की रात्रंदिवस मला तुझा विसर पडू नये. जागृती स्वप्नी सुषुप्ती कुठल्याही अवस्थेमध्ये मला तुझं स्मरण घडावं, अखंड नामस्मरण घडावं, तुझं ध्यान मला घडावं, मला तुझा विसर पडू नये. हे मागणं पहिल्या चरणामध्ये मागितलेलं आहे. हे दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा,
हिची दान दे गा देवा, हेच मला दान दे, तुझा विसर मला पडू नये. कारण का विसर पडला की विसरली तया वर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. विसरणं देवाला की 84 लक्ष्मी भरल्याशिवाय आपल्याला गत्यंतरच नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय बरं का आपल्या अंतकरणातलं आवडीचं दान देवाकडे मागतात. हिची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देव म्हणले महाराज तुम्ही आवडीचं दान मागताय खरंय, आणि मी सुद्धा आवडीचं दान देण्याकरता इथं उभा आहे ना. आवडीचे दान देतो नारायण, आणि बाह्य उभारून राहिला असा मी आहे, आणि तुम्ही सुद्धा आवडीच मागताय. मी जर तुम्हाला तुमच्या आवडीचं दान तुमच्या पात्रामध्ये टाकलं तर तुम्ही काय करणार दुसऱ्या चरणात सांगतात. महाराज म्हणतात गुण गावीन आवडी, तुझ्या गुणाचं आवडीनं गायन करेन. आता देवाचा गुण काही एक नाही बरं का. खरं म्हणलं तर ज्ञानवारीने 6 गुण सांगितले. किती? 6 गुण. किती? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. किती गुण सांगितले? 6 गुण. वेदाने किती सांगितले? 8. वेदाने 8 गुण सांगितले बरं का. विमृत्यू, देवाला मृत्यूच नाही, मरणच नाही. रात्रीच्या कीर्तनामध्ये सांगितलं देवाला मरण नाही. मरण तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेलं आहे. कारण का तुम्ही आम्ही तुमचा आमचा जन्म हा योनी संभव जन्म आहे, आणि भगवान परमात्म्याचा जन्म योनी संभव नाही. अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. श्रीराम स्वय अयोनी बालकांडामध्ये ववे आलेले. श्रीराम स्वय अयोनी, तो स्पर्शला नाही जन्मयोनी. कंसाल्या सन्मुख देखे नयनी, आणि आश्चर्य म्हणी विपरीत. आणि कंसाल्या सुद्धा आश्चर्य करू लागले. कारण का जन्म झाला नाही देवाचा, तो प्रगट झाला. रामचंद्र प्रभू नवमीला दुपारी 12 वाजता कौशल्याच्या कुशीमध्ये प्रगट झाले, जवळ प्रगट झाले. जन्म झाला नाही महाराज. आणि म्हणून पुढे नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये असं वर्णन केले की तुमच्या आमच्या माता बहिणी बरं का प्रसूती काळामध्ये आपल्याला त्यांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, नंबर लावावा लागतो बरं का. महिना 2 महिने 4 महिने हलपाटे मारावे लागतात, औषधं इंजेक्शन घ्यावे लागतात, गोळ्या घ्याव्या लागतात बरं का. पण कौशल्याच्या बाबतीत असं घडलंच नाही. त्याचं वर्णन आणि बालकांडामध्ये एकनाथ महाराजांनी केलंय रामायणामध्ये. नाही दुखिनले गर्भपोट, कौशल्याचं पोट दुखलं नाही. नाही दुखिनले गर्भपोट.
नाही लागली बेनवत भट, प्रसूतीच्या कला सुद्धा तिला आल्या नाहीत. स्वयं श्रीराम झाला प्रगट, अति गुणपटाची रचती काय तेज होता. प्रगट झाला देव, नाम आठवता रूपी प्रगट पै झाला. देव प्रगट होत असतो आणि तुम्हाला आम्हाला योनी मार्गाने जन्माला यावं लागतं. म्हणून तुमच्या आमच्या पाठीमागे जन्म आणि मरण लागलेलं आहे. देवाला जन्मच नाही, तो अजन्म आहे, अविनाशी आहे, म्हणून त्याला जन्माचा काही संबंध येत नाही, तो प्रगट होत असतो. धर्माचं रक्षण करण्याकरता तो प्रगट होतो. म्हणून त्याला मरण नाही, मृत्यू नाही, वीर मृत्यू बरं का. विगत्सू त्याला भूक लागत नाही, विप्यासा त्याला तहान लागत नाही. असे बरेच वेदाने आठवून सांगितले. परिपूर्ण काम असतो त्याचा सगळा बरं का. त्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, असे वेदाने आठवून सांगितले. ज्ञानोबारांनी 6 गुण सांगितले आणि तुकोबारांनी का नाही 1 नाही बरं का. भगवान परमात्मा चतुर तरी गुणाचीच राशी, जाणता तयाशी तुझी. किती गुण सांगितले? आणि अनंत गुण सांगितले. उदार तरी लक्ष्मी ऐशी, झुंजार तरी कैकाळाशी, चतुर तरी गुणाचीच राशी आणि जाणता तयाशी तोची. नाटकच्या भागामध्ये महाराज सांगतात की भगवान परमात्मा गुणाची राशी आहे, राशी अनंत गुण आहेत. महाराज म्हणतात मी 6 गुणाचं वर्णन करणार. तुझ्या यश नावाच्या गुणाचं वर्णन करीन, तुझ्या श्री नावाच्या गुणाचं वर्णन करीन, तुझ्या औदार्याचं वर्णन करीन, तुझ्या ऐश्वर्याचं सगळ्या गुणाचं 6 गुणाचं वर्णन करीन. पण ते आवडीनं करीन. गुण गायीन आवडी. कारण का पहिल्या प्रथम महाराजांनी देवाला सांगितलं की आवडी बैसकी गुणाची अंतरी. तुझ्या गुणाची वर्णनाची माझ्या अंतकरणामध्ये आवड बसली, म्हणून सतत मी तीच करत राहणार. आवडी बैसकी गुणाची अंतरी करू धरीवरी सेव नाही, इच्छा तृप्त होईपर्यंत मी तुझ्या गुणाचं वर्णन करणार, गुण गाणार. आणि म्हणून महाराज सांगतात गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा. हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा. तुझा विसरला व्हावा, तुझा विसरला व्हावा,
गायना आवडिया सरण भावा तुझा सरण भावा गुण गायना गुण दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा देगा देवा हे दान देगा देवा तुझा शरण भावा तुझा शरण भावा गुण गायना आवडी गुणा गायना आवडी शरण बाबा तुझा शरण बाबा गुण गायना आवडी गुण गायना आवडी माझी सर्व सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी हे माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी गुण गायना आवडी गुण गायना आवडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडे हेच माझी सर्व जोडे हेच माझी सर्व जोडे हेच माझी सर्व जोडे हेच माझी सर्व जोडे माझी सर्व वरदा
आवडी हेची माझी सर्व जोडी. तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी निषेधाची मागणी केली. मागणीचे दोन प्रकार आहेत, एक विहित मागणी आणि एक निषिद्ध मागणी. अशी मागणीचे दोन प्रकार आहेत. विहित मागणी, पहिल्या चरणामध्ये विहित मागणी आहे, जिचे दान देगा देवा तुझा विसरण विहित मागणी. गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी, विहित मागणी. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी निषिद्ध मागणी केली, म्हणजे निषेध केला मागणीचा. काही वस्तूचा निषेध महाराजांनी केला. असे बरंच आपल्याला प्रमाण सांगता येतील. महाराजांनी कुठं कुठं दुर्जनाची संगती नको म्हणून निषेध केला, दुर्जनांचा निषेध केला. महाराज सांगतात मागणे ते एक तुझ देई विचारोनी मज, नको दुर्जनाचा संग आणि क्षणक्षणा चित्तभंग. दुर्जनाची संगती मला नको, दुर्जनाचा निषेध केला, त्याला निषेध मागणी म्हणायची. मागितलं पण निषेध मागितलं, दुर्जनाची संगती नको. त्याच्या पुढे ब्रह्मज्ञान नको, ब्रह्मज्ञानाबद्दल सुद्धा तू फुगाडीकडे देवाकडे मागणी केली, निषेध केला ब्रह्मज्ञानाचा. अरे काय करू ब्रह्मज्ञान कोरडे, रीते मायेचे मापाडे आणि भेटी न कुणी अवघ्या वाटेमध्ये यांचा. तुझी भेट नसेल तर त्या ब्रह्मज्ञानाला करू काय? नको ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान नको. म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सुद्धा निषेध केला. जसा दुर्जनाचा निषेध केला तसा ब्रह्मज्ञानाचा सुद्धा निषेध केला. जसा ब्रह्मज्ञानाचा निषेध केला तसा आत्मस्थितीचा सुद्धा निषेध केला. आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती तिचा सुद्धा निषेध केला. आत्मस्थिती म्हणजे कळालं का तुम्हाला? माणसाच्या तीन अवस्था येतात, तीन वृत्ती येतात. तीन वृत्त्या, पहिली वृत्ती आहे बर का प्रवृत्ती, दुसरी निवृत्ती आणि तिसरी शून्य वृत्ती. अशा तीन वृत्त्या प्रत्येक मनुष्याकडे आहेत. आपण आता कुठं आहे? आपण निवृत्तीवर आहे बर का. 9 वाजल्यापासून 9 वाजेपासून 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत कीर्तन ऐकलं नाही किंवा 11 वाजेपर्यंत कीर्तन ऐकलं. भगवंताचे गुणगान श्रवण करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, त्याचं ध्यान करणं हे कीर्तनामध्ये असतं. मग आता सध्या आपण कुठं आहोत? निवृत्तीवर आहोत. निवृत्ती म्हणजे देवाचं ध्यान आणि देवाचं नामस्मरण. आता आपला संसार चालू आहे का? इथं संसार कुठलाही उद्योग चालू नाही, आपण निवृत्तीवर आहोत बरं का. आणि दुसरी अवस्था जी आहे ती प्रवृत्ती आहे. आणि ती प्रवृत्ती अवस्था अशी आहे की प्रवृत्तीमध्ये आपण काय करतो बरं का, शेताकडे जातो, दारं धरतो, म्हशीच्या धारा काढायच्या, घास आणायचे बरं का, किराणा आणायचा, बाजार आणायचा, बिगोरला जायचं, महागाडी यायचं, म्हणजे असले धंदे म्हणजे ती प्रवृत्ती बरं का. सांसारिक कामं म्हणजे ती प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ आहे. परमार्थात देवाचं ध्यान आणि देवाचं नामस्मरण, प्रवृत्ती आणि निवृत्ती बरं का. आणि दोन्हीच्या मधली एक वृत्ती आहे शून्य वृत्ती. कुठली वृत्ती आहे ती? शून्य वृत्ती. म्हणजे तिला निर्गुण वृत्ती म्हणायची बरं का. भगवान परमात्म्याच्या सेवेच्या पुढे तुकोबारांनी निर्गुण सेवेचा सुद्धा निर्गुण वृत्तीचा सुद्धा निषेध केला. ती वृत्ती शून्य अवस्था मला नको. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव किंवा आत्मस्थिती माझा नको हा विचार. देई निरंतर चरण सेवा. आत्मस्थिती म्हणजे वृत्ती शून्य अवस्था. वृत्ती शून्य अवस्था म्हणजे निर्गुण अवस्था, देवपद अवस्था, सच्चिदानंद रूप अवस्था. ती अवस्था सुद्धा महाराज मला म्हणतात नको. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. म्हणजे ब्रह्मज्ञानाचा निषेध केला बर का, निर्गुणाचा आणि ब्रह्मस्थितीचा सुद्धा महाराजांनी निषेध केला. त्याच्यानंतर दुर्जनाचा निषेध केला बर का. त्याच्यानंतर मला वाटतं मुक्तीचा सुद्धा निषेध केला, स्वर्गाचा निषेध केला. महाराज म्हणतात देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. तया इच्छा गती ह्याची सुखागळी, तया इच्छा गती. तुझ्या इच्छेला असेल की मला गतीला पोचवावं. कुठं? गतीला. गतीनाम स्वर्ग. गतीनाम, गती या शब्दाचा अर्थ काय? स्वर्ग आहे. तुला वाटत असेल देवा की मला स्वर्गापर्यंत घेऊन पोचवावं, स्वर्गातलं सुख भोगायला द्यावं, तिथली भोगवी भोगावी असं तुला वाटत असेल. पण मला स्वर्ग सुख सुद्धा नकोय. कारण का? स्वर्गामध्ये सुखाला काही कमीच नाही ना. स्वर्गामध्ये सुखाला काही कमी नाही. स्वर्गात माणूस मरत नाही. जे अमरत्व हे सिंहासन. राजधानी भुवन अमरावती. महाराज बोलणं ज्ञानोबारांनी वर्णन केले. जे अमरत्व हे सिंहासन.
ऐरावती सारखे वाहन राजधानी भवन अमरावतीचे तर महासिद्धीची भांडारी अमृताची कोठारी अमृत आहे प्यायला. पुन्हा ऐरावत नावाचा हत्ती आहे बसण्याकरता. कल्पवृक्षाच्या बाग आहेत, चिंतामणीच्या बाग आहेत, सडका आहेत, सगळं काही स्वर्गामध्ये भरपूर आहे. तर महाराजांनी त्या स्वर्गाचा सुद्धा निषेध केला. या इच्छा गती तुझी इच्छा असेल देवा की मला गतीला म्हणजे स्वर्गाला नेऊन पोचवावं ते भोग भोगायला द्यावेत असं तुला वाटत असेल, पण तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची. स्वर्ग सुखाला सुद्धा आम्ही पायानं तुडू म्हणजे स्वर्ग सुखाचा महाराजांनी निषेध केला. ब्रह्मज्ञानाचा निषेध केला, आत्मस्थितीचा निषेध केला, भोजनाचा निषेध केला, रिद्धिसिद्धीचा सुद्धा निषेध केला. म्हणजे जवळ्या भोगवस्तू आहेत त्या भोगवस्तूचा महाराजांनी निषेध केला. आता स्वर्गाचा निषेध केला. तसं चारी मुक्तीचा महाराजांनी निषेध केला. स्वरूपता, समीपता, सायुज्यता आणि सलोकता अशा 4 मुक्ती आहेत. भक्ती केली की मुक्ती आहे. कारण का भावी विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये. किंवा तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती आणि आयशे बहुता ग्रंथी बोलली. भक्ती केली की मुक्ती दास्यच करतात, मुक्ती आपल्याला आपोआप मिळतात. ती मुक्ती प्राप्त होऊन सुद्धा महाराजांनी त्या मुक्ती नको म्हटली. देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती. तुका म्हणे मुक्ती नलगे राहीन संतांची असंगी. संतांच्या संगतीमध्ये मी राहीन, तुझं भजन करीन, तुझे कीर्तन श्रवण करीन, तुझी सेवा करीन, पण मला मुक्ती नको. तुका म्हणे मुक्ती नलगे राहीन संतांची असंगी. मुक्ती नको, मोक्ष नको. महाराजांनी मोक्षाचा निषेध केला. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो देवा, तुम्ही दुर्लभ तो देवा, तुम्ही दुर्लभ तो देवा. मोक्ष तुमचा देवा तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. तो मोक्ष माझ्यापासून दूर ठेव. कारण काय आम्हाला भीतीच वाटत नाही. पुन्हा पुन्हा जन्म देण्याकरता आम्हाला भीती वाटत नाही. भय नाही जन्म घेता. मोक्ष सुखा हानू लाता. तुका म्हणे सत्ता करून निकट शिरूची. आम्ही पुन्हा पुन्हा सेवाच करणार तुझी. त्याच्यामुळे आम्हाला मोक्ष नको, मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको. संपत्ती सुद्धा देवानं पाठवली बघा. असं महाराजांनी देवाला झाडलं तर नाही जात ते महाराज. काय तुला खोड लागली रे म्हणली असली. तुझं लागली हे खोडी पांडुरंगा बहुकुडी. काय खुडी आणि कपडे तुझ्या पोटामध्ये. काय तुला खोड लागली, कसली खोड लागली. अरे नावडे जे चित्तात तेशी होशी पुरविता. जे माझ्या चित्ताला आवडत नाही, जे संपत्ती आवडत नाही, ते जन आवडत नाही, ते मला तू पुरवण्याचा प्रयत्न करतोस. तू मला घ्या म्हणण्याचा प्रयत्न करतोस, पण मला ते आवडत नाही. माझ्या आवडीचं काय. मनी भक्तीची आवडी नाही, अंतरी ते गोडी. त्याची गोडी मला नाही. मला फक्त आवडते ती भक्ती आवडते. आणि भक्ती याच्या व्यतिरिक्त मी मला तुझी मुक्ती नको, संपत्ती नको, धन नको, स्वर्ग नको, रिद्धिसिद्धी नको, वैकुंठ नको, कुठलंही काही नको. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा.
मुक्ती आणि संपत्ती नको बजावून सांगितलं देवाला. नाही तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ती असो द्यावी. लक्षात ठेव देवा, मला संपत्ती नको, कारण मी तुला संपत्ती मागतच नाही. धन नको, मुक्ती नको, आणि द्यायचं असं तर मला संतांची संगती दे. संत संगती दे, चरणसेवा जेणे तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी आहे किंवा पूर्वी देवा. म्हणून संत संग देई, संत संग देई. आणि प्रवाही घालू नको. संतांची संगती मागितली, कारण का संतांची संगती मागण्याचं कारण काय? संतांच्या संगतीमध्ये देव असतो. देव कुठेही आहे. सत्पती महाराज तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा. देव तुमच्यामध्ये आहे, देव माझ्यामध्ये नाही असं नाही. सगळं देवरूपानं भरलेलंच आहे का नाही? देवानंच भरलेलं आहे का नाही? ते विश्वाची माझे घर ऐशी मती जायची स्थिर, विश्व सगळं देवानं भरलेलं आहे. पण तो निर्गुण देव आहे. तीर्थामध्ये देव आहे नाही नाही असं नाही, असं नाही. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. पण मूर्तिमंत देव संतांच्या संगतीमध्ये असतो. संत संगती याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत देव संतांच्या संगतीमध्ये असतो. आणि संतांच्या संगतीमध्ये भक्तीचा आनंद मिळतो. आणि म्हणून महाराज संतांची संगती मागतात. दुर्जनाची नको दुर्जनाचा संग, पण संतांची संगती मात्र महाराज मागतात. याचा अर्थ संतांच्या संगतीमध्ये आनंद आहे. जेव्हा कितीतरी वेळेस तुकोबारांनी सांगितलं की मी तो सुखी आनंद भरीत आणि आहे साधू संत वेळीकारी. मी साधू संतांच्या वेळामध्ये, त्यांच्या मांदी आलीमध्ये मी सुखी आहे बाबा. दुष्काळ पडला तरी मी सुखी आहे आनंदामध्ये. माझी काही चिंता देवा तू करू नको. तू भक्ताची चिंता करतोस, पण माझी चिंता करू नको. कारण का मी आहेच कुठं? संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या वेळामध्ये. आणि तिथं मला कुठल्याही दुःखाचा लवलेशही लागत नाही. मी आनंदात आहे, सुखी आनंद भरीत आहे साधू संत वेळीकारी. साधू संतांच्या मध्ये मी आनंदात आहे. त्याचं कारण महाराज सांगतात की साधू संतांच्या मेळ्यामध्ये आणि मांदी आलेमध्ये सुख आहे, दुःख नाही. सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझी अनावे, गण होती सकळ करणे सर्व का प्रेमे तुला. तुझं सुख कुठं आहे? सुख वाटे हेची ठाई बहुपाई संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. आणि म्हणून महाराज संतांची संगती मागतात. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, संतांच्या संगतीमध्ये देव आहे, आणि संतांच्या संगतीमध्ये आनंद आहे. म्हणून संत संगती येई सदा. सतत मला संतांची संगती दे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात बरं का की गर्भवासाला आम्हाला घाल. आता गर्भवासाला घाल म्हटलं की फार अवघड आहे. गर्भवासाला घालायचं म्हटलं तरी, जन्माला घालायचं म्हटलं तरी ती का नाही लोखंडी मला सोपं नाही. कसं सोपं नाही मला सांगा तुम्ही. की चंदनाचा गाभा 25,000 रुपये किलो विकला जातो. कुठला? चंदनाचा गाभा. तर तो चंदनाचा गाभा काढत असताना किंवा आपण जर काढायला गेलो तर एक अडचण तिथं आपल्याला निर्माण होती. कारण का? तुकोबारांनी सांगितलं की चंदनाचे गावे सर्पाची वसती. चंदनाच्या गावामध्ये वस्ती कशाची? कोबरा सर्प त्या चंदनाच्या झाडाला येटाळे घालून बसलेले असतात. मग तो आपल्याला गाभा काढता येत नाही. गाभा 25,000 रुपये किलो जातो. पण सर्प असल्यामुळे, सर्पाची उपाधी असल्यामुळे तो गाभा आपल्याला काढता येत नाही काढता. मग काय करावं लागेल? सर्प मारावे लागते. 18व्या अध्यायाच्या शेवटला ज्ञानोबारांनी सांगितलं आता चंदनाची खोड सर्पी जैसे का दुवाड. चंदनाचं खोड बघा सुगंधित आहे. 22,000 25,000 रुपये किलो त्याचा भाव आहे. काढायलाही सोपं आहे. पण काढत असताना ते सर्प पहिले मारावे लागते. सर्पाची उपाधी बाजूला काढावी लागत. मग तो गाभा आपल्या हाताला लागतो. मग आपल्या हाताला सुगंध लागतो. आग्नाला सुगंध पैसाही तयार होतो. तर उपाधी कशाची आहे? सर्पाची. आता चंदनाची खोड सर्पी जैसे का दुवाड, का निदानाचे तोंड व्यवस्थित धरी.
विधान म्हणजे कळालं का? हो, सोन्याचा हंडा पुरलेला आहे आणि त्याच्यावर भूत बसलेलं आहे. आपल्याला माहित आहे कुठं पुरलाय ते, आपल्याला ते दिसतंय, वाचल्याला ऐकू बी येतंय, पण तो हंडा बाहेर काढायचा म्हणलं सोन्याचा की त्याच्यावर भूत बसलेलं आहे. ते भूत आपल्याला ते हंडा आपल्याला हाताला लागू देत नाही. त्याच्या पहिला भूताचा बंदोबस्त करावा लागतो ना. तरी निधानाचे तोंड, धानाचं तोंड बघायचं म्हणलं तर विवशी, जरी विवशी म्हणजे भूत, भूताळवं येते, ते भूताचा बंदोबस्त करावा लागेल, मग तो हंडा आपल्या हाताला लागेल. स्वर्गीचे गोमटे त्याच्या खाली उभी, स्वर्गीचे गोमटे आडव जैसे काय अगं संकटे. अरे स्वर्गातले भोग गोमटे आहेत, चांगले आहेत, सुंदर आहे. मगाशी सांगितलं का नाही काय स्वर्गामध्ये कमी आहे? मेनका, तिलोत्तमा, उर्वशी, बर का, आणखी कोण? रंभा, रब्बे अशी नाचणी, उर्वशी, मुख्य विलासिनी, अंतोरिया असं वर्णन केले ज्ञानोबरांनी. सगळ्या बाया संध्याकाळी 10 वाजता भोजन झालं, पळेकर महाराज स्वर्गामध्ये भोजन झालं, अमृत पिलं, तृप्त झालं की तिथे लगेच तमाशा सुरू होते. आता यात्रा झाली की बघा तिकडे तिकडे तमाशे चालू होते. हनुमान जन्माची यात्रा जे काय, यात्रा एकदा देवाचा जन्म झाला आणि हनुमान जन्म माग पडला की लोक यात्रेचा तयार आणि तमाशे. अरे तुम्हाला खरंच तमाशे बघायचे असेल तर स्वर्गाला जावं ना, तिथं ते भारी आहेत. रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी तिथं भारी येतात. ही कुठली सुरेखा पुणेकर कुठलं काय काढून बसतात त्याच्यापेक्षा भारीवर. स्वर्गीचे गोमटे तिथं तमाशा बघायला मिळतोय, अमृत प्यायला मिळते, ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून फिरायला मिळते. पण फिरायला जायला बागा तरी कसल्या असल्या बागा नाहीत, कर्पूरच्या बागा आहेत. फार मोठं सुख आहे स्वर्गामध्ये. म्हणून का नाही कृतायुगातले लोक, त्रेतायुगातले लोक आजोबी म्हणतात मन ते संसारी जन्मीचे खरगडे कार्या मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्माला जावं आणि 100 यज्ञ करावे आणि 100 यज्ञ करून त्या पुण्यावर स्वर्गाला जावं आणि तिथला तमाशा बघावा. खावं पिवं न्यावे असावे सदैव, याची कधी हाव संसारी, न्यावे प्यावे खावे असावे सदैव आणि याची कधी हाव संसारी, तिथं जावं. पण तुकोबाराय म्हणतात ते स्वर्ग सोपं नाही ना, स्वर्गातलं सुख सोपं नाही. स्वर्ग आपल्या हाताला लागणं सोपं नाही. उगा आपण येतो अमुक अमुक यांचं वर्ष स्वर्गवासी झाले, माती स्वर्ग मिळतोय, 100 यज्ञ करावं लागतं तेव्हा स्वर्ग मिळत असतो. कुणी कसं स्वर्गवासी होईल मला सांगा तुम्ही, कुणी कसं कैलासवासी होईल आणि कुणी कसं वैकुंठवासी होईल. अरे कुणाला प्रत्येकाला जर वैकुंठ मिळत असतं तर ज्ञानोबाने असं म्हणलं नसतं काही एखाद्याने वैकुंठात जावे, ती वैकुंठाची केली आम्ही. ऐशी माझेही नाम घोष गौरवे ढवळले विश्व. 1000 माणसामध्ये एखादा वैकुंठाला जातो का? प्रत्येक मरणारा माणूस वैकुंठाला जातो असं कुठं घडलंय का? घडणारच नाही. स्वर्गाकरता एक उपाधी आणि यज्ञ करावे लागतात, 100 यज्ञ करावे लागतात मग स्वर्गाची प्राप्ती. तसं मनुष्य देहाला यायचं म्हटलं यायचं म्हटल्यानंतर एक उपाधी आपल्या पाठी, ती उपाधी एक उपाधी आपल्या पाठीमागे, ती उपाधी म्हणजे गर्भवास. जन्माला तुकोबारा घाला म्हणतात. तुकामध्ये सुखामध्ये गर्भवासी, सुखे घालावे जेव्हा मला सुखाने गर्भवासाला घाल. जन्माला घालत असताना उपाधी कशीची आहे? गर्भवासाची उपाधी. गर्भवास सुख करा काय दुःख नष्ट करे. गर्भवास सुखकर नाही. प्रथम केला गर्भवास काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवई मास आलो जन्मास येत वरी. आईचं उदर जर बघितलं तर पूर्ण मल आणि मूत्रानं भरलेलं आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. विष्टालेप चौकडे, नाकी तोंडी क्रमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. अरे गर्भवास म्हणजे काय? एअर कंडिशनचा बंगला नाही महाराज. तिथं सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळंच का नाही आईच्या मल आणि मूत्रामध्ये पिचडत करावं लागतं 9 महिने 9 दिवस. नाकात तोंडात क्रमी किडे सगळ्याची गर्भाची अवस्था आहे. पण हा गर्भवास सेवन केल्याशिवाय
बर का, मनुष्य जन्म नाही महाराज. त्याच्याकरता एक उपाधी मी सांगितली की मनुष्य जन्म चांगला आहे. स्वर्गीचे गोमटी आडव जैसे का याग संकटी का बाळपण दासटी त्रास काळी. बालपण चांगलं आहे. आता आमच्या बिगुलमध्ये नियम आहे बघा, म्हणतात लहानपण द्या देवा. तीच अभंग चालू असते 4-4 वर्ष. तीच अभंग चालू आहे, लहानपण द्या का मुंगी साखरेचा. कारण का लहान पोरं सगळ्याचेच घे. लहानाला काही कष्ट आहे का कोळीकर महाराज? होय. त्याला स्वतःला आंघोळ करावी लागत नाही, ढोंगण धुवावं लागत नाही, लघवीचं धुवावं लागत नाही बरं का. कुठं अंगाला म्हणजे का साबण लावावं लागत नाही, सगळं आपोआप होते. आई करत असते सगळं महाराज. का म्हणजे माता वाहे कामोजाची चिंता अशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई सगळं करते महाराज. नलगे मायेशी बाळ निर्वाणी. कुटुंबाच्या स्वाधीन बालकाला देवा असं कुणाला वाढून देऊ नका. कारण का आपल्या स्वभावी ओढीत आहे. तिचा स्वभाव आहे की ओढून घेणं ना आपल्या बाळाचं हित आपण बघणं, त्याचं सगळं काही करणं. आता बालपण चांगलं. अंगावर प्यायला मिळतंय, पाण्यामध्ये झोपायला मिळतंय, आजारी पडलं तर दवाखाना आपोआप होतोय, सगळं आपोआप होतंय. बालपण दासाठी चांगलं आहे. याला बाल त्रास तर काय त्रास होतो. आणि म्हणून महाराज सांगतात इतका जरी वाईट गर्भवास असला तरी सुखा डाबाला गर्भवास तुकामध्ये गर्भवासी सुखे घालावी आंबाची शेवटची. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुमचे घालावे आभासी, तुमचे घालावे आभासी. गुणगाई नावे, गुणगाई नावरी. तुमचे घालावे आभासी, तुमचे घालावे आभासी. गुणगाई नावरी, गुणगाई गर्भवासी तुझे घालावे आंबाची. विठाल जय देवता, विठाल जय देवता, विठाल जय देवता. मोठे देवा पुढे उत्तरे करा क्षमा पराध महाराज. नाईच्या लीलाधिकारण्या तुला करा क्षमा पराध महाराज. सुभामणी ज्ञानेश्वराला काबाया वैकुंठरा करा क्षमा पराध महाराज. नादेव तुकाराम, नादेव तुकाराम, तुकाराम तुकाराम कुंडली वरदारिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
हे पहा, आज या ठिकाणी जागराची सेवा हरिभक्ती परायण परंपरेने